सर चौकारला मैदानाच्या आतमध्ये कोणी जायचं नाही अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण दखल घ्या. कोणताही खेळाडू जर का मैदानाच्या आतमध्ये गेला ना तर मात्र त्या टीमला पेनलाइज केलं जाईल याची देखील दखल घ्या. प्रत्येक बॉलवरती आपण कोणत्याही प्रकारचा गडबड घोटाळा करायचा नाहीये. यावेळच्या बॉलवरती देखील मोठा फटका आला. आता मात्र विवेकवरती आक्रमण. तब्बल या षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या जर का पाहिल्यात तर 18 आल्यात. अठरा धावा झाल्या. अजूनही 12 बॉल मध्ये 18 बनवायच्यात. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम इब्रान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आला. 12 चेंडूवर 18 ची आवश्यकता आहे. या वेळच्या बॉल वरती आपण पाहता बॅट्समन मात्र स्वतःहून आत्महत्या केली आहे. फलंदाज बाद. आता 11 चेंडूवर 18 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मधील ही मोठी विकेट साहिल बाद झालाय. तर 11 मध्ये 18 ची आवश्यकता असताना नवीन बॅट्समन मैदानात सज्ज होईल. चला 11 चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. नवीन बॅट्समन हर्ष. या वेळचा बॉल गॅप मधून ट्रॅव्हल. धावा येतील 4. येतोय चौकार. तर विजयासाठी 10 बॉल आणि 14 धावा. चला व्हॉलंटियर्स अगदी आपली आपापली लाईन पकडायची आहे. 10 चेंडू 14 धावा. यावेळच्या बॉलवरती 5 रनआउटची विकेट मिळाली असती परंतु अगदी या बॉलवरती बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचला. 3 बॉलचा खेळ झाला. आता 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू विजयासाठी 13 या धावसंख्येची आवश्यकता. नऊ चेंडू 13 धावा. यानंतरचे अगदी सेमीफायनल आणि फायनलचा सामना 1-1 षटकांचाच असेल त्याची देखील आपण दखल घ्या. सामना 1-1 षटकांचा खेळवला जाईल. आयोजन कमिटीने सूचित केलंय सामने सर्व 1-1 षटकांचे खेळवले जातील. आयोजन कमिटीने यावेळच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल आलाय. 8 चेंडू 13 धावा. या षटकातील 2 चेंडू भरपूर निर्णायक असतील. एखादा मोठा फटका, एखादी विकेट, एखादा डॉट बॉल सर्व काही सांगून जाईल. यावेळचा बॉल आता मात्र नो बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यामध्ये आला उसना शेजारी. या बॉलवरती जर का पाहिला तर तब्बल 5 धावा. आधीच धावसंख्या कमी आहेत आणि त्यामध्ये 9 चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. आठ बॉल 8. चला आता 8 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा नो बॉल आता मात्र या मॅच मध्ये सर्व काही सांगून गेलाय. यावेळी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार येतो. आता 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये जर का पाहिला तर अगदी कमालीचा खेळ साकारला.
या मॅच मध्ये जय भीम फ्रेंड सर्कल या टीमने मात्र कमालीचा खेळ केला. तर 7 बॉल आणि 4 ची आवश्यकता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. नवापाडा टीमचे कॅप्टन त्यानंतर बोकरविडा दोन्ही टीमचे टीम कॅप्टन या. पहिला कॉल आहे. यावेळचा शेवटचा बॉल आपण पाहताय की या बॉलवरती विकेट चालले. आता 6 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. 6 बॉल 4 धावा. चला आता 6 चेंडू 4 धावा. यावेळचा बॉल आता मात्र डॉट बॉल आलाय. तर 5 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. सामन्यामध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट होऊ शकतो कारण की जर का अजून एखादा डॉट बॉल एखादी विकेट सर्व काही या सामन्यामध्ये सांगून जाईल. कारण की एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो परंतु एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश करून जाईल. तर 5 बॉल 4 ची आवश्यकता. यावेळच्या बॉलवरती 5 विकेटची संधी आहे आणि आपण पाहताय या बॉलवरती बॅट्समन पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. तर 4 बॉल आणि 3 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे आहेत. नवापाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यानंतर आपली बोकरविडा संघ. 4 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 3 धावसंख्या बनवायच्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला 4 चेंडू 3 धावा. यानंतरचे सर्व सामने आपण 1 षटकांचे खेळवणार आहोत. अशी देखील आपण 2 घ्या. चला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर 4 बॉल 2 धावा. चला कोणी आतमध्ये जायचं नाही. 4 चेंडू 2 धावा. यावेळच्या बॉलवरती अगदी मोठा फटका सजवलाय आणि अगदी आपण पाहता जय भीम फ्रेंड सर्कल या टीमने टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय आणि अगदी आपण पाहता बक्षीस पात्र फेरीमध्ये ते संघ दाखल झाले. चला तिन्ही कॅप्टन या. चिठ्ठी उडवली जाईल. चला आयोजन कमिटी मॅच किती षटकांची असेल ते देखील आपण ठरवायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅच कुणाल. कुणाल या आपण मॅन ऑफ द मॅच. चला कुणाल या. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. दोन्ही मॅन ऑफ द मॅच अगदी कुणालच आहे. चला 2 मॅन ऑफ द मॅच दिल्या जातील कुणाल याला.
चला सेमीफायनल 2 षटकांची आणि फायनल मॅच 1 षटकांची असेल याची देखील आपण दखल घ्या. त्यानंतर आता मात्र कोणतेही चेंजेस केले जाणार नाही याची देखील दखल घ्या. की मॅन ऑफ द मॅच दिले जातील. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. चला 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. अगदी त्यामध्ये 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असं लिहिलेलं असेल. चला चिठ्ठी उडवली जाईल. 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. चला 3 टीमचे 3 कॅप्टन या. फक्त 3 टीमचे 3 कॅप्टन यायचे. चला 3 टीमचे 3 कॅप्टन, बाकी कोणीच यायचं नाहीये. आणि अगदी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सूचना देतोय, फक्त 3 टीमचे 3 कॅप्टन या. आता नियम सांगितले जातील. अगदी फायनलचे आणि सेमीफायनलचे गुण सिरीज मध्ये आणि कोणत्या ह्याच्यामध्ये धरले जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्या. 2 सेमी 1 फायनल आणि फायनलचे आणि सेमीचे गुण मोजले जाणार नाही याची देखील आपण नोंद घ्या. आणि बोकरविडा संघ फायनल मध्ये दाखल झाला आहे. अर्थातच प्रथम नाही तर द्वितीय क्रमांकावरती त्यांनी छाप कोरल्या. जरूर टॉस केला जाईल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे जेबी फ्रेंड सर्कल आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम हनुमान नवापाडा. या 2 टीम दरम्यान टॉस केला जाईल. चला टॉस करून घ्यायचा. टॉस जिंकला अगदी नवापाडा टीम ना. चला नवापाडा टीम, हिमांशू लवकरात लवकर डिसिजन घ्या. चला सामना सुरू करा. चला सामना चालू करायचा आहे. सहकार्य करा, कामाला जायचं आहे. चला बरेचशा खेळाडूंना आम्हाला देखील कामाला जायचं आहे. थोडस सहकार्य करा. परीक्षित दादा चला, तुम्ही सहकार्य केलात नाही, तुम्ही यायला पाहिजे होतं मंचावर. चला सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय, कुणाल आणि साहिल.
चला नवपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नाणेफेक घेऊन जिंकून पहिलं षटक हाताळण्यासाठी 2 षटकांचा सामना आहे. हिमांशु चला शिवम बिवम जरा या पाठी वरती या मंचकावर स्थानापन्न व्हा आपलं स्वागत असेल. चला योगेश दादा यांना देखील विनंती असेल की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेख फटका खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय सीमारेषा पार गुदगुले करून चौकार. बारा चेंडूचा सामना असेल. सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते हिमांशु सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता कुणालियाने परंतु दुसरा चेंडू मात्र कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हिमांशु कुणालियाला फुलटॉस पद्धतीचा चेंडू टॅप केला चेंडू जाईल 1 बॉल सीमारेषा बाहेर चौकार. चला पुन्हा एकदा हिमांशु कुणालियाला पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू चला स्पीडअप करा. 4 चेंडू हाताळून झाले आहेत 9 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. चौकाराच्या साह्याने धाव संख्या वधारली जातोय. धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली 13. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि इथं पहा चौदा. नवीन फलंदाज आपण पाहतोय हर्ष आणि आयमान. आयमान श्रेष्ठ गोलंदाजी करतोय आयमान आपल्या संघासाठी. पुढे सरसावून मारला जातोय चेंडू जाईल 1 सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या साह्याने धाव संख्या धाव फलकावर लागले जाते ते 18.
जबरदस्त फलंदाजी इथं मात्र पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ असेल, 2 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6:58 झाली आहेत. अक्षरशः सूर्यदेवाने देखील प्रकट झालेत आणि इथं चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. योगेश दादा पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी. जर नवपाडा संघाने जर फायनल मारले तर योगेश दादा कडून 1000 रुपये. तर नक्कीच हा प्रेम आहे प्रत्येक खेळाडूवरती आणि संघांवरती देखील. अवांतर चेंडू, 23 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. आणि उद्ध्वस्त केलंय देष्ट्या. निहाल, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेख फटका. धावसंख्या 27 झाली. 28 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलाय नवपाडा संघासमोर. जय हनुमान नवपाडा. चला 28 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलं. पहिला गोलंदाज लकी, स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन हिमांशु त्याला साथ देत असताना हिमान अशी जोडी जिंकेल तो अगदी फायनल मध्ये प्रवेश करेल. फायनल मॅच 1 षटकांची असेल याची देखील आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा पाहायला मिळतो. या बॉल वरती अगदी तटबॉलचा इशारा येतोय. 2 षटकांची मॅच 28 चा पाठलाग करायचा. प्रति षटकामध्ये 14.00 सरासरीने वाटचाल करायची आहे. आणि पहिलाच बॉल डॉट आला. जय हनुमान नवापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जयबी फ्रेंड सर्कल या 2 टीम दरम्यान बिग बॅटल मैदानावरती. तदनंतर शेवटची फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल शांतीनगर बोकरविडा या टीम दरम्यान. यावेळचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. आता मात्र फलंदाज हिमांशु वरती दबाव दडपण पाहायला मिळेल. तर 10 चेंडूवर 28 ची आवश्यकता आहे. अगदी आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला अगदी प्रतीक घरत यांचा यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. चला प्रतीक घरत सरांचा आवाज ऐकायला आपल्याला त्यांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. अगदी मायाची उपचार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि 365 दिवस हृदयात राहणारी सलमान चिन्हशी ट्रॉफी देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. यावरच्या बॉलवरती हिमांशूच्या बॅट मधून तडाखा. या बॉलवरती येतो चौकार. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा धावफलकावरती. प्रतीक घरत साहेबांचा यथोचित मान सन्मान 8 धावा धावफलकावरती.
यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. थँक्यू सो मच प्रतीक सर, ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. चार बॉलचा खेळ संपलाय. 8 डावा धाव फलकावरती. यावेळच्या बॉलवरती समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल देखील डॉट आलाय. आता 20 धावा हव्यात. 7 बॉल आणि 20 धावा. 7 चेंडू 20 धाव संख्येची आवश्यकता. यावेळचा बॉल देखील आता आपण पाहताय डॉट आलाय. त्या विजयासाठी 6 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 20 धावा. चला स्पीडअप करायचं. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती कुणाल, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ केलाय. कुणाल आलाय गोलंदाजच्या मोर्चावरती. यावेळच्या बॉलवरती आपण पता इमानला देखील दाखवल्या परतीचा रस्ता. इमान होईल बॅक टू डग आउट. 5 बॉल आणि विजयासाठी 20 या धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आता 20 ची आवश्यकता. या मॅच मध्ये आयमानची सर्वाधिक मोठी विकेट गमावली आहे. आता मात्र आयमानला दाखवल्या परतीचा रस्ता. आता 5 बॉल 20 धावा. हा सामना जर का पाहिला नंतर हिमांशूने पहिल्या षटकामध्ये हिमांशूच्या बॅटमधून धावा आल्या नाहीयेत. तर 5 बॉल मध्ये 5 चौकार मारावेच लागतील. श्री आला नवीन बॅट्समन. आता 5 बॉल 20 धावा. चला बोकरविडा संघ देखील सज्ज असणाऱ्या फायनल मॅच खेळण्यासाठी. यावेळच्या बॉलवरती टॅप केला अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतो आता. 4 बॉल वरती 16 हव्यात. 4ही चौकार मारायचे. 4 बॉल वरती 4 चौकार मारावेच लागतील मॅच जिंकण्यासाठी. चला मॅच बॉल आलाय. फिल्डिंग सेटअप लवकरात लवकर लावून घ्या. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नको आहे. जे भीम फ्रेंड सर्कल संघ, प्रत्येक बॉल वरती आपण टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घ्यायची नाहीये. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यावेळच्या बॉलवरती देखील डिफेन्सिव्ह फटका, परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय अगदी केला डिफेन्स. आणि या बॉलवरती आता मात्र 3 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. फायनल मध्ये जाण्यासाठी संघर्ष करत असताना दोन्ही संघ पाहायला मिळतात. यावेळचा बॉल देखील टॅप केला. आता 2 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. मोठे फटके अगोदरच्या षटकामध्ये एखादा चौकार आला असता तर मात्र आता थोडासा कमबॅक करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळाला. असा 2 चेंडू आता 11 धावा. 2 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. आता 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. चला बोकरविडा संघ आपण सज्ज राहा. टॉस अडिया कर्णधार बोकरविडा संघाचा. यावेळचा बॉल देखील डॉटाने सामना जिंकलाय. आपण पाहता जय भीम फ्रेंड सर्कल या संघानं फायनल मध्ये देखील प्रवेश केलाय. अगदी आपण पाहता या स्पर्धेमध्ये अर्धी चला टॉस केला जाईल. जय भीम फ्रेंड सर्कल आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम बोकरविडा शांतीनगर बोकरविडा या 2 टीम दरम्यान टॉस केला जातोय. फायनल मॅच 1 षटकांची आहे. याची देखील आपण दखल घ्या. टॉस अगदी बोकरविडा संघाच्या बाजूने लागलाय. बोकरविडा संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन आहे लवकरात लवकर घ्या. फिल्डिंग स्वीकारली आहे. चला डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर डिसिजन घ्या.
चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि ओपनिंग जोडी कुणाल लवकरात लवकर ओपनिंग जोडी चला. फायनल मॅच 1 षटकांची याची देखील आपण नोंद घ्या. शेवटच्या मॅच साठी व्हॉलेंटियर्स संपूर्ण विघ्नहर्ता कमिटी आपण शेवटच्या मॅच साठी सर्वांनी अगदी लाईनचा ताबा घ्या प्लीज. चला बकरवेडा संघाचा चला गोलंदाज स्वप्नील आले गोलंदाजाच्या ट्रॅक वरती. 1 षटकांचा सामना अर्थात 6 बॉलचा खेळ असणार आहे. फायनलची लढत. पहिलाच बॉल टॅप केला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. या बॉल वरती पाव्यात सिंगल धावसंख्या सहजतेने कंप्लीट केली जाते. चला सामना चालू असताना कोणी आतमध्ये देखील जायचं नाही याची देखील आपण दखल घ्या. पंचांशिवाय कोणी आतमध्ये जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या. चला गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाईल आणि चला संकेत पाटील सर्वांना खेळाडूंना पाठी घ्यायचंय. यावेळच्या बॉलवरती 4 धावसंख्या पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण पाहता 5 धावसंख्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक अर्थात 1 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील. यावेळच्या बॉल वरती देखील आपण पाहताय मोठा फटका. या बॉल वरती देखील दिल मांगे मोरा या 4 या बॉल वरती देखील चौकार येतोय. 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना चला स्पीडअप करा बॅटिंग करणारी टीम. आणखीन एक मोठा फटका. या बॉल वरती देखील चौकार. तर 4 बॉलचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती. चला 4 चेंडू आणि 13ची आवश्यक. 4 बॉलचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला शेवटचे 2 बॉल आहेत. यावेळचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे अजूनही 2 बॉल आहेत. यावेळचा बॉल आता मात्र डॉट बॉल. तर शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल. पाहूया फलंदाजानं गोलंदाजावरती जरूर टार्गेट केलंय परंतु आता मात्र शेवटचा बॉल कशा रीतीने टाकला जाईल. चौदा धावा धावफलकावरती. या बॉलवरती पाहूया चौकार येईल, सिंगल येईल, विकेट येईल, व्हाईट बॉल येईल, नो बॉल येईल, काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. यावरच्या बॉलवरती पाहूया रनआउटची विकेट मिळू शकते. विकेट झाली आहे. 14 धावा झाल्यात. 15ला विन असणार आहे. चला लवकर फिल्डिंग सेटअप लावून घ्या.
चला 15 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला मॅच ऑन. फायनल मॅचचा दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा पाहायला मिळतो. या बॉल वरती अगदी दट बॉल येतो. अगदी जर का पाहिलात ना तर जय भीम फ्रेंड सर्कल संघाचे एक्स्ट्रा खेळाडू तदनंतर संपूर्ण पाठीराखे प्रत्येक डॉट बॉल वरती टाळ्या शिट्ट्यांचा आवाज मैदानावरती येतोय. कारण की बऱ्याच दिवसांनंतर आज मात्र त्यांच्या संघाला पारितोषिक मिळतोय. त्याबद्दल त्यांना मात्र आज भरपूर अभिमान वाटतोय. कारण की कित्येक सामने ते हारलेत. परंतु यावेळच्या बॉलवरती आक्रमण करत असताना बॅट्समन आपण पाहतो सचिनच्या बॅटमधून येतो दर्जेदार स्ट्रोक चौकार. आता मॅच जिंकण्यासाठी येणारे 4 बॉल 11 ची आवश्यकता. चला फिल्डिंग सेटअप लावा. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग नको आहे. चला चेंडू आला. चला फिल्डिंग लावा. 4 बॉल आता 11 ची आवश्यकता. चार चेंडू 11 धावा. पुढचा बॉल सनी. यावेळचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच अगदी आपण जर का पाहिलात तर लकी गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती सचिन आणि लकी बॅटल मैदानावरती रंगत असताना 4 बॉल आता 10 ची आवश्यकता. यावेळच्या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालाय. अगदी या बॉलवरती देखील चौकार येतो. आता 3 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. चला प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको आहे. 3 चेंडू 6 ची आवश्यकता. या मॅच जिंकण्यासाठी फायनलचा सामना कोणता संघ जिंकणार? शांतीनगर बोकरविडा की त्यांच्या विरोधामध्ये असणारा जेबी फ्रेंड सर्कल संघ? काय सामना रंगला. 3 चेंडू 6 धावा. यावेळचा बॉल अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती सिंगल. 2 बॉल आता 5 ची आवश्यकता. सचिन या मॅच मध्ये पुनरागमन केलंय जरूर. तर स्ट्रायकर वरती येईल बॅट्समन. स्ट्रायकर वरती बॅट्समन जयेश पाहायला मिळतील. 2 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. चला बॉल जर का एक्स्ट्रेक्षकाच्या हातामध्ये असेल ना तर आपण कोणत्या प्रकारची रन घेणार नाहीये त्याची देखील नोंद घ्या. यावेळच्या बॉलवरती समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु सिंगल आली आहे. आता 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जसा प्रेक्षकांना फायनलचा सामना हवा होता तसाच सामना मैदानावरती रंगलाय. जशी मॅच फायनलच्या वेळेला तशीच मॅच रंगत असताना पाहायला मिळते. बोकरविडा की त्यांच्या विरोधामध्ये असणारा जयबी फ्रेंड सर्कल कोणता संघ जिंकणार? चला स्पीडअप करायचा. 1 चेंडू 4 धावा. आता मात्र दोन्ही टीमच्या फाश्या फुगल्यात असाच म्हणावा लागेल. 1 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. सामना रंगलाय. मित्रांनो सामना आवडला असेल तर एकदा मैदानाच्या चौपेटोल्या बाजूने टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. फायनलच्या मॅच साठी 1 चेंडू 4 धावा. काय सामना मैदानावरती रंगला. लकी टू सचिन टू लकी. एका बाजूला जयभीम फ्रेंड सर्कल दुसऱ्या बाजूला बोकरविडा की जयभीम फ्रेंड सर्कल कोणता संघ जिंकणार? 1 चेंडू 4 धावा. आणि या बॉल वरती आपण पाहता अगदी फायनलचा सामना जिंकलाय. आपण पाहताय अगदी जयभीम फ्रेंड सर्कल या संघानं फायनल मध्ये या स्पर्धेमध्ये आपण जर का पाहिलं तर प्रथम क्रमांकाचा मान मिळवलाय. या संघानं द्वितीय क्रमांकाचा मान मिळवला. बोकरविडा संघानं तृतीय क्रमांकाचा मान मिळवलाय. अगदी आपण जर का पाहिलं तर नवापाडा संघानं. चला आपण लवकरच बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. चला फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. चला साहिल या फायनल मॅचचा हिरो. फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच साहिल. कमालीचा खेळ पाहायला मिळाला तो ठरला या मॅचचा हिरो. चला साहिलला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. त्यानंतर अगदी या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहात.
चला कुणाल या सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. अगदी कुणासाठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाही. यात एका स्पर्धेमध्ये 3 ते 4 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात. काय खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एकटा वाघासारखा या स्पर्धेमध्ये लढलाय आणि त्याच्या संघाला चॅम्पियन करून दिलाय. अगदी दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो ठरलाय सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अगदी चला आता सर्वांनी शांतता राखायची आहे. या स्पर्धेतील सर्वप्रथम आपण बेस्ट विकेट किपर हे पारितोषिक देणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर एनी गेसेस कोण आहे. अगदी या स्पर्धेमध्ये जर का पाहिलात ना तर दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जर का पाहिलात तर दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विकेट किपर करत असताना कमालीचे झेल ज्याने टिपलं, कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. अर्थातच कोण असणार या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर. ज्या खेळाडूने कमालीचा खेळ केलाय जनमान नवापाडा संघाचा आयमान ठरला या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर ऑफ द टुर्नामेंट. कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी झेल देखील कमालीचे टिपलेत. अगदी डाईव्ह मारत असताना देखील चेंडूला अडवला आणि तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट विकेट किपर ऑफ द टुर्नामेंट. अगदी या स्पर्धेमध्ये त्यांना मात्र या स्पर्धेमध्ये बेस्ट विकेट किपरचं पारितोषिक मिळवलं. त्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कडे बोलूयात. ज्या खेळाडूने कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय, मैदानाच्या चौफेट गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलंय. एनी गेसेस. अगदी आपण पाहतो स्पीकर आणि मानाचा करंडक दिला जातो या स्पर्धेमध्ये ज्याने कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय. अर्थातच आपण पाहताय या स्पर्धेतील जर का पाहिलं तर या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर आयुष ठरला. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बौद्धवाडा संघाचा खेळाडू आणि स्पीकर आणि त्यानंतर आकर्षक चषक देऊन त्याला देखील सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस. ज्या गोलंदाजानं भल्या भल्या फलंदाजांची कंबर कसली. अगदी ज्यानं गोलंदाजी करत असताना विकेट्स घेतल्यात 5. एनी गेसेस. अगदी आपण पाहता या स्पर्धेमध्ये ज्यानं कमालीचा खेळ केलाय. आपण पाहता अगदी या स्पर्धेमध्ये त्याने विकेट्स घेतल्यात 5. संघाचं नाव आहे बोकरविडा. सर्वेश ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 5 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्यात आणि तो ठरला स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्यांचा संघ मात्र फायनलच्या सामन्यामध्ये थोड्या फरकानं जरी पराभूत झाला असला ना तरी मात्र त्या संघाने मात्र कमालीचा खेळ केला आणि तो सर्वेश ठरला स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. वेल प्लेड. तर आम्ही इन्व्हाइट करतो फुरकन पटेल यांना की आपण आमच्या अतिथी मंचावरती यायचं. तुमच्या पवित्र शुभ हस्ते तृतीय पारितोषिक दिले जाईल. चला तृतीय पारितोषिकाचा मान पटकावला अगदी जय हनुमान नवापाडा संघ. या संपूर्ण स्क्वॉड या स्पर्धेमध्ये मात्र जरूर आपण थोड्या फरकानं सेमीफायनल मध्ये पराभूत झालात. काही हरकत नाही. या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ पाहायला मिळाला. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ त्या संघाने मात्र कमालीचा खेळ केला आणि ते ठरले त्या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे मानकरी. काही हरकत नाहीये. चला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. अगदी या स्पर्धेमध्ये जर का पाहिलं तर त्यांच्या संघाला थोड्या फरकानं मात्र स्पर्धेतून पराभूत व्हावं लागलं आणि त्या संघानं अगदी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावरती छाप कोरली आहे. त्यानंतर या स्पर्धेतील
द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळूयात. ज्या संघाला मात्र फायनलच्या मॅच मध्ये थोड्या फरकानं मात्र पराभूत व्हावं लागला. अगदी त्या संघामध्ये सचिननं केलेला दर्जेदार खेळ आणि त्यांचा संघ थोड्या फरकानं पराभूत झालाय. काही हरकत नाही आहे. शांतीनगर बोकरविडा संघटना या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पानकरी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक दिला जाईल. संपूर्ण संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या स्पर्धेत टॉप 3 मध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर फायनलच्या मॅच मध्ये थोड्या फरकाने पराभूत झालेत आणि ते ठरले त्या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी. त्यानंतर अगदी या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं. बजरंग बली की अगदी आपण पाहताय जनुमान नवाबडा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक बोकरवडा संघामध्ये गेला आणि त्यानंतर काही हरकत नाही आहे. जाव्या त्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कडे ही बायसिकल कोणाच्या नावावरती जाईल. अर्थातच एनी गेसेस कोण असणार आहे या स्पर्धेत. ज्या खेळाडूने कमालीचा खेळ केला अगदी पहिल्या मॅच पासून सर्व गोलंदाजांची कंबर तोडली. ज्या फलंदाजानं जर का पाहिलात तर अगदी या स्पर्धेमध्ये धावसंख्या बनवल्या 77 अर्थात 77 रन ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. नानगरदार आपण पाहता या स्पर्धेत 77 धावा ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. अर्थातच जनमान नवापाडा संघाचा हिमांशू ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक देत असताना भरपूर सारा आनंद वाटतोय. ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल 77 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तो ठरला या स्पर्धेतील अगदी आपण पाहता बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हिमांशूची बॅट तर मैदानावरती बोलल्या तो माईक वरती देखील जरूर आता बोलेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. अगदी 77 धावसंख्या ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिळाला. हिमांशू सोबत आपण चर्चा साधूयात. अगदी एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटलं. चांगलं वाटलं. एकंदरीत जर का पाहिलं तर स्पर्धेमध्ये तुमची पहिली मॅच होती. पहिल्या मॅच मध्ये तुझी बॅटिंग परफॉर्मन्स चांगलं झालं त्याबद्दल कसं वाटलं आणि एकंदरीत टीमचा सपोर्ट कसा राहिला. टीम सपोर्ट नेहमीच करते मला. आणि त्यानंतर अगदी बायसिकल मिळाल्या तब्बल तुझ्या बॅट मध्ये 77 धावसंख्या आल्या. बायसिकल मिळाल्या बायसिकल वरती सायकल मिळाल्या सायकल वरती कोणाचा जास्त अधिराज्य असणार आहे. अगदी हिमांशू बॅट न बोलतो परंतु बायसिकल मिळाली आहे ही बायसिकल दिली जाईल. तदनंतर या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाला आपण निवडलं गेलं कोण असणार या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ. ज्या संघाने मात्र कोणत्याही प्रकारचा अगदी गालबोट लावला नाही. अर्थातच या स्पर्धेत शिस्तबद्ध संघ म्हणून ज्याच्याकडे आम्ही पाहतो अगदी विघ्नहर्ता बीट सुरण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा फिरवण्यात आली. यांच्या स्पर्धेतील आम्ही शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाला पाहिलं जातं अर्थातच जय भीम फ्रेंड सर्कल संघटना स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ त्यांना हे पारितोषिक दिलं जाईल. चला या लकी यांना आपण देऊया ते शिस्तबद्ध संघ आणि अगदी त्यांच्या संघाला मात्र पारितोषिक मिळालं नव्हतं. थोड्या फरकानं मात्र अगदी ते पराभूत होत होते आणि त्यांना मिळालं जातो आहे शिस्तबद्ध संघ पारितोषिक. लकी सोबत देखील आपण चर्चा साधूयात. अगदी शिस्तबद्ध संघ त्यांना पारितोषिक दिलं जात आहे. एकंदरीत लकी या स्पर्धेमध्ये आपला संघ प्रथम क्रमांकावरती छाप कोरला. मगाशीच आम्हाला तुमच्या एक्स्ट्रा खेळाडूंना माहिती दिली की तुमचा संघ कित्येक स्पर्धेमध्ये थोड्या फरकानं पराभूत होत होता. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक तुम्हाला आलाय कसं वाटतं एकंदरीत. जाम भारी वाटतंय. आणि अगदी आपण पाहता एकंदरीत प्रथम क्रमांक आलाय. तुझी गोलंदाजी देखील या स्पर्धेमध्ये कमालीची राहिली आहे आणि एकंदरीत टीमचा सपोर्ट कसा आहे तुला. एकदम चांगला गेला टीमनी माझा सपोर्ट. आणि एकंदरीत या आयोजनाबद्दल कसं म्हणशील. एक नंबर आयोजन होता. थँक्यू सो मच. शावता आपल्यासोबत लकी त्याला त्यांच्या संघाला दिलं जातं या स्पर्धेतील अगदी आपण पाहताय शिस्तबद्ध संघ. त्यानंतर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आपण देऊयात. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेतील जय भीम फ्रेंड सर्कल संघ. या संपूर्ण स्क्वॉड आपण यायचा या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मान आपण मिळाला. संपूर्ण विघ्नहर्ता बेट्स आपण देखील आयोजन कमिटी आपण देखील या आपल्या देखील पवित्र शुभ असते हे पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेमध्ये
त्यांनी संकल्पना रोवली या स्पर्धेसाठी. त्यांनी जर का पाहिलं तर संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत आज मात्र शेवटच्या क्षणी येऊन टाकली. याची देई याचा डोला आपण पाहिला क्रिकेटचा सोला याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड झाला. अगदी जर का पाहिलं तर प्रथम क्रमांकावरती त्यांनी छाप कोरली आहे आणि जेपी प्लेयर सर्कल संघ या स्पर्धेमध्ये मात्र जरूर प्रथम क्रमांकाचा मान पटकवला. आणि अगदी आपण पाहतो तो संघ ठरला स्पर्धेतील चॅम्पियन इज द चॅम्पियन. आता मात्र सर्वांना प्रश्नचिन्ह निर्माण झालं या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिक. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहतो या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिक अर्थातच एनी गेसेस कोण असणार या स्पर्धेतील मालिकावीर. अगदी ज्या खेळाडूनं आजच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ केला, भल्या भल्या गोलंदाजांची कंबर तोडली, ज्या खेळाडूनं अगदी आपल्या संघाला वन मॅन आर्मी स्वरूपाचा खेळ करून दिला, गोलंदाजी देखील त्याची कमालीची पाहायला मिळाली, ज्याच्या बॅटमधून धावसंख्या आल्या चला ऐकायचं तब्बल ज्याच्या बॅटमधून धावसंख्या आल्या 77, विकेट्स घेतल्या 2, टोटल पॉइंट झाले 87. खेळाडूचं नाव आहे कुणाल ठरलंय स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिक. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय LED कलरफुल टीव्ही आणि त्यानंतर मालिकावीरची ट्रॉफी देऊन त्याला मात्र गौरवित केलं जाईल. या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून झालेला कमालीचा खेळ आपण पाहिलात आणि तो ठरला या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिकाचा मानकरी. या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरला. अगदी कुणालची बॅट मैदानावरती बोलूया. कुणालला आपण कुणालसोबत थोडी चर्चा साधूयात. अगदी स्पर्धेमध्ये जर का पाहिलात तर अगदी मालिकावीर पारितोषिक मिळाला. कुणाल अगदी मालिकावीर पारितोषिक मिळाला. एकंदरीत जर का पाहिलं तर कुणाल या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना कसं वाटलं, एकंदरीत या स्पर्धेमध्ये आयोजकांनी तुम्हाला एंट्री दिली त्याबद्दल कसं वाटतंय? प्रथमतः मी आयोजकांचा आभार मानतो का त्यांनी आम्हाला इथं एंट्री देऊन आमचं मनोबल वाढवला. आम्ही इथे टीम टाकायला तयार नव्हतो, पण फरान भाई बोलला भाई टीम टाक आमच्याकडं, खेळा बिंदास तुम्ही. आणि तुमचं आयोजन एक नंबर होता, आम्हाला खूप आवडला. तुमचा बोलायचा सगळ्यांचा सपोर्ट पण आम्हाला खूप आवडला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि एकंदरीत तुमच्या टीमच्या सपोर्ट बद्दल कसं वाटतंय? आमचा टीमचा सपोर्ट खालीच उपाय बघा, एकदम जल्लोष करतो. ती सकाळ रात्रपासून पोरं सकाळपासून रागी राहिली, हे आमच्या टीमचा सपोर्ट आहे. आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये मालिकावीर पारितोषिक मिळालं, मालिकावीरची टीव्ही तुला मिळाली जाते. एकंदरीत या मालिकावीर पारितोषिकाचा जास्त सर्वाधिक हक्क कोणाचा असणार आहे? सर्वाधिक हक्क आता काय घरच्यांचा असणार आहे, घरीच लावायचे टीव्ही. चला लावतो आपल्या सोबत कुणाल, त्याला ठरले या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिक आणि तो ठरला या स्पर्धेतील मालिकावीर पारितोषिकाचा मानकरी. थँक्यू सो मच. हॅलो 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 सर्वात प्रथम ज्यांनी रात्रभर जवळपास 12 तास आपले सामने झाले, म्हणजे 7 वाजता संध्याकाळी सामने चालू झाले, त्याच्यानंतर आता 12 तास झाले कंटिन्यू त्यांनी जो समालोचक केला शंतनू चव्हाण यांचा खूप खूप आभार. आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी मयंक माली यांना आमंत्रित करते. असा राज मात्रे या तुमचा पण सत्कार विघ्नार्थ पीठतर्फे करणार, कारण तुमची खरोखर मेहनत होती खूप बोलण्यासाठी. उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह यांचा पण मी यांना स्वागत करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते. आणि जो कॅमेरा घेऊन तिथं वरती बसलेला आहे त्याला खास आमंत्रण करते का या तुम्ही तुमचा पण सत्कार इथं आयोजक कमिटी
त्यांचं पण योगदान खूप मोलाचं आहे. तुमचं पण मनापासून आभार का लाईव्ह प्रेक्षकांपर्यंत दाखवलं एवढा. आणि याच्यानंतर ज्यांनी ग्राउंडसाठी मेहनत घेतली तसा विवेक, लाडू आणि खास करून अनिकेत म्हात्रे जिथे असेल त्यांना आमंत्रण करते, त्यांचा पण सत्कार करा. अनिकेत, त्यांचा पण सत्कार ज्यांनी ग्राउंडसाठी. विवेक पाटील या वरती, त्यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी मेहनत करण्यात आली खूप खूप. भावेचं नाव कोण? आणि जनरेटर मॅचेसाठी ज्यांच्या वतीने जनरेटर हे करण्यात आलं त्यांनी पण त्यांचा पण सत्कार करण्यात दिली आहे. चला जनरेटर ज्यांच्या वतीने येतं त्यांचं स्वागत करा. तसंच आता जर विघ्नार्थ चषक सामना संपलेला आहे घोषित करतो. Your favorites, लेकिन अब इसे